हाय गाईज, लेट्स क्रम कोट द पायनॅपल केक विथ मी. तर कधी पण ना टर्न टेबलवरती कॉटन क्लॉथ किंवा टिश्यू जरी वेट करून ठेवला तरी चालली. आणि काय होतं ना, तुमचा केकचा बेस जागेवरचा हलत नाही. तर फर्स्ट आपण स्पॉन्जचे 3 लेयर्स करून घेऊयात. मग थोडीशी क्रीम ना बेसला पण लावून घ्यायची, जेणेकरून तुमचा केक स्टेबल राहतो. आता 1 बाय 1 आपण लेअरिंग आणि सोकिंग करून घेऊयात. तर इथे ना मी शुगर सिरपनी सोक करते आहे, देन क्रीम लावून घ्यायची. आणि मग मी इथे ना मलाच ब्रँडचं पायनॅपल क्रश यूज करते आहे. सो ही सेम प्रोसेस ना आपण दोन्ही सेकंड लेअरला पण फॉलो करून घ्यायची. आणि याला क्रम कोटिंग असं बोललं जातं. तर क्रम कोट झाल्यानंतर ना आपण केक ॲटलिस्ट 30 ते 35 मिनटं आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूयात. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण केकची फायनल फ्रोस्टिंग बघू. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.